मित्रांनो, स्वागत आहे परत एकदा तुमच्या आवडत्या चॅनल हॅलो टीचरमध्ये. मित्रांनो, मागची 4 तारखेची अपडेट जी आहे WRDच्या संदर्भात आपण टाकलेले होते आपल्या टेलिग्राम चॅनलला. आणि तसंच कालसुद्धा एक अपडेट आलेली आहे WRDच्या संदर्भात, ते सुद्धा मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. 4 तारखेची अपडेट काय होती ते बघा. इथे याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला PDF ओपन करून घ्यायची आहे. त्याच्यामध्ये ज्यांनी बघितले असेल त्यांना परत बघण्याची आवश्यकता नाही, परंतु ज्यांनी बघितलेली नसेल आतापर्यंत बघा. प्रत्यक्ष यादीतील उमेदवारांची शिफारस यादी ही होती आणि 4/12/2024ची अपडेट होती. सोबतच मित्रांनो तुम्हाला मेल येणेसुद्धा सुरू झालेले आहे. ठीक आहे. तर ज्यांची जॉईनिंग असेल किंवा ज्यांच्या निवड सूचीत आपला समाविष्ट झालेला असेल त्यांना डायरेक्ट मेल येत आहे. नाव पब्लिश करत नाही शक्यतो, 1-2 नावे असेल तर. ठीक आहे. तर मेल जे आहे ते वेळोवेळी वारंवार चेक करत चला. तर बघा, प्रत्यक्ष यादीतील नियुक्तीसाठी शिफारस केलेल्या उमेदवारांची मंडळीय यादी. ठीक आहे. म्हणजे जे प्रत्यक्ष यादीत होते त्या उमेदवारांची जे निवड यादीमध्ये आहे ते समावेश करण्यात आलेले आहे. त्याच्या संदर्भातला हा एक आपला समोर आलेला ऑर्डर आहे. तर छत्रपती संभाजीनगर परिमंडळ कार्यालयाचे पत्र जे आहे त्या पत्रानुसार दिनांक 4/12/2024ची ऑर्डर आहे. परिमंडळाचे नाव आहे अधीक्षक अभियंता दक्षता पथक, छत्रपती संभाजीनगर परिमंडळ, पाटबंधारे विभाग, छत्रपती संभाजीनगर. आणि कालवा निरीक्षक, ज्याला आपण कॅनल इन्स्पेक्टर नावाने ओळखतो. तर कॅनल इन्स्पेक्टर या पदाकरता ही सिलेक्शन लिस्ट आहे किंवा आपल्याला निवड यादी आहे असे म्हणता येईल किंवा शिफारस यादी आहे असे म्हणता येईल. ठीक आहे. तर सूचनासुद्धा दिलेली आहे. सूचनेमध्ये काय दिलेलं बघा. प्रस्तुत आदेशामध्ये नमूद केल्यानुसार खालील उमेदवारांचे समांतर आरक्षण, जसे की भूकंपग्रस्त, प्रकल्पग्रस्त, पदवीधर, अंशकालीन, खेळाडू, दिव्यांग, माजी सैनिक, अनाथ यांची मूळ प्रमाणपत्राची किंवा प्रमाणपत्र वितरित करणाऱ्या संबंधित यंत्रणेकडून वैधतेबाबत खात्री केल्यानंतरच नियुक्ती प्राधिकारी यांनी सविस्तर नियुक्तीचे आदेश निर्गमित केलेले आहे. या अटीच्या अधीन राहून समन्वय निवड समिती परिमंडळ नियुक्तीसाठी खाली शिफारशी करीत आहे याची नोंद घ्यावी. ठीक आहे. तर याच्यामध्ये बघा, सिरियल नंबर आहे, मेरिट नंबर दिलेला आहे, कॅन्डिडेटचं पूर्ण नाव दिलेलं आहे, जेंडर काय आहे ते दिलेलं आहे, कोणत्या कॅटेगरीतून रिझर्वेशन आहे ते दिलं आहे, हॉरिझॉन्टल रिझर्वेशन आहे का ते सुद्धा दिलेलं आहे, सिलेक्शन कॅटेगरी कोणत्या ते सुद्धा दिलेलं आहे आणि सर्कल दिलेलं आहे. ठीक आहे. तर बघा मित्रांनो, पहिल्या नंबरचे जे कॅन्डिडेट आहे मेल कॅन्डिडेट ओपन कॅटेगरीतून यांनी अप्लाय केलेला होता. हॉरिझॉन्टल रिझर्वेशन जे आहे ते ओपन जनरलचंच होतं आणि सिलेक्शनसुद्धा त्यांना ओपन जनरलमधूनच मिळालेलं आहे. ठीक आहे. तर अशा प्रकारची सगळी लिस्ट तुम्ही ते बघू शकता. ठीक आहे. तर वेटिंग लिस्टमधल्या स्टुडंटचे जे नाव आहे आता ते वेटिंग लिस्ट क्लिअर व्हायला सुरुवात झालेली आहे. वारंवार मला चॅनलवरती प्रश्न येतात, सर वेटिंग लिस्ट आणखी किती क्लिअर होणार आहे. तर बघा, ही वेटिंग लिस्ट क्लिअर झाल्यानंतर पुन्हा जे आहे वेटिंग क्लिअर होण्याचे चान्सेस आहे. ठीक आहे. ही तर 4 तारखेची अपडेट झाली मित्रांनो. आता आपल्याला जी अपडेट बघायची आहे ती अपडेट बघायची आपल्याला आता जी कालची अपडेट आली आहे त्या अपडेटच्या संदर्भात मी तुम्हाला सांगतो. त्याच्यासुद्धा मी आता जस्ट टाकलेलं आहे. 19 लोकांनी बघितलेलं सुद्धा आहे बघा. आता ही अपडेट आहे. तर याच्यामध्ये बघू शकता उमेदवारांची प्रत्यक्ष यादी सुधारित आहे. ठीक आहे. त्याच्यामध्ये सुधारित प्रत्यक्ष यादी आहे आणि हे जे पद आहे मित्रांनो ते सिव्हिल इंजिनिअरिंग असिस्टंट आहे. ठीक आहे. जे स्थापित व्यतिरिक्त सहाय्यकाचं पद आहे. आणि अधीक्षक अभियंता व संचालक पाटबंधारे संशोधन विकास संचालनालय व परिमंडळ अधिकारी पुणे परिमंडळ पुणे. ठीक आहे. म्हणजे पुण्याची ही यादी आहे. ठीक आहे. तर सुधारित यादी आहे मित्रांनो, उमेदवारांची प्रत्यक्ष यादी सुधारित आहे. ठीक आहे. तर याच्यामध्ये तुम्ही बघू शकता, याच्यामध्ये सुद्धा सिरियल नंबर दिलेला आहे, मेरिट नंबर, अप्लिकेशन सिक्वेन्स नंबर दिलेला आहे, कॅटेगरीचे पूर्ण नाव दिलेलं आहे, जेंडर दिलेलं आहे, कॅटेगरी कोणत्या कॅटेगरीतून रिझर्वेशन आहे आणि कोणत्या कॅटेगरीतून रिझर्वेशन तुम्हाला भेटलेलं आहे, मार्क किती आहे हे सगळे, आणि वेटिंग कॅटेगरी दिलेली आहे. ठीक आहे. तर ही सगळी माहिती तुम्हाला याच्यामध्ये बघायला मिळणार आहे. तर आपण जर स्क्रोल डाऊन करत खाली आलो तर इथं तुम्हाला फार महत्त्वाच्या सूचनासुद्धा बघायला मिळणार आहे. काळजीपूर्वक सूचना तुम्हाला वाचून घ्यायच्या आहे. तर सूचनेमध्ये बघा, टिपमध्ये 1 दिलेला आहे, शासन निर्णय दिनांक 4 मे 2022 नुसार उमेदवारांच्या निवड यादी व प्रत्यक्ष यादी दिनांक 18/6/2024 ते 22/6/2024 कागदपत्र पडताळणी केलेल्या उमेदवारांमधून गुणवत्ता व आरक्षणानुसार निवड यादी व शिफारस यादी दिनांक 31/7/2024 रोजी शासनाने संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेली होती. परिमंडळांतर्गत प्राधिकरण अधीनही कागदपत्र पडताळणीसाठी अनुपस्थित उमेदवार, नियुक्ती आदेश निर्गमित करून विहित मुदतीत हजर न झालेले उमेदवार व राजीनामा दिलेले कार्यमुक्त झालेले उमेदवार यांच्याऐवजी सामाजिक समांतर आरक्षणानुसार संबंधित मंडळ प्राधिकरण कार्यालयाने मागणी केल्यानुसार सदर प्रतीक्षा यादीतील काही प्रवर्गातील उमेदवार उपलब्ध होत नसल्यामुळे गुणवत्ता यादीतील अन्य उमेदवारांना गुणवत्ता व प्रवर्गानुसार दिनांक 2/12/2024 व 3/12/2024 रोजी ईमेलद्वारे
5/12/2024 रोजी कागदपत्र तपासणी करता बोलावलेले होते. ठीक आहे, म्हणजे 5-12 तारखेला जे आहे ते बोलावलेलं होते. ईमेल केलेला होता, तो मेल केलेला होता 2 आणि 3 तारखेला, आणि 5 तारखेला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला बोलावलेले होते. त्यानुसार कागदपत्र पडताळणी पात्र ठरलेल्या उमेदवारांना समांतर समावेश करून परेलप्रमाणे सुधारित प्रतीक्षा यादी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. बघा, आता याच्यामध्ये क्लिअरली सांगितलं आहे त्यांनी, जे उमेदवार उपलब्ध झाले नाही, काही उमेदवारांनी राजीनामा दिला आहे, काहींनी जॉईनिंग केली नाही, त्याच्या जागेवर आता जे आहे प्रतीक्षा यादीत उमेदवारांना डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन करून त्यांची यादी प्रकाशित केलेली आहे, आणि लवकरात लवकर जे आहे त्यांच्या नियुक्तीची ऑर्डरसुद्धा मिळणार आहे. ठीक आहे, याच्यानंतर मित्रांनो, सामाजिक समांतर आरक्षण दावा केलेल्या उमेदवारांची प्रतीक्षा यादीसाठी शिफारशी ही खालील अटींच्या अधीन राहून करण्यात येणार आहे. याच्यामध्ये आज पहिली आहे, प्रतीक्षा यादीतील दिव्यांग उमेदवारांचे दिव्यांग प्रमाणपत्र व त्याची वैद्यकीय तपासणी करून उचित वैद्य प्रमाणपत्र सादर केल्यानंतर नियुक्ती आदेश निर्गमित करण्यात येतील. ठीक आहे, याच्यानंतर मित्रांनो, तसेच खेळाडू, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, आयुष्यकालीन माजी सैनिक, शहीद किंवा दिव्यांग माजी सैनिकांचा पाल्य या समांतर आरक्षणांतर्गत प्रतीक्षा यादीसाठी शिफारस झालेल्या उमेदवारांची शिफारस ही त्यांचे बाबतचे प्रमाणपत्र निर्गमित करणाऱ्या कार्यालयाकडून पुनश्च फेड तपासणी करून घेऊन वैधता तपासणीच्या अधीन आहे याची नोंद घ्यावी. सदर वैधता प्रमाणपत्र प्राप्त झाल्यानंतर त्यांची नियुक्तीचे आदेश देण्यात येणार आहे. बघा, आता पूजा खेडकर जे प्रकरण झालं त्याच्यानंतर मित्रांनो सगळे जे नियम आहे थोडेसे चेंज झालेले आहेत, तुम्हाला इथे बघायला मिळणार आहे. ठीक आहे, तर समन्वय समिती गट कर सहसा भरतीमार्फत प्रतीक्षा यादीसाठी शिफारस झाली म्हणजे अंतिम नियुक्ती झाली असे नाही, तर पुनश्च सर्व प्रमाणपत्राची वैधता तपासणी व कागदपत्राची फेरतपासणी झाल्यानंतर नियुक्ती प्राधिकारी यांच्याकडे सविस्तर नियुक्त्या व पदस्थापनेचे आदेश निर्गमित करण्यात येतील याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी. ठीक आहे, म्हणजे तुमचं नाव जर यादीत आलं असेल तर तुमचं जे सिलेक्शन झालं आहे असं कसल्या प्रकारचा गैरसमज करून घेऊ नका असं त्यांनी ते क्लिअर सांगितलेलं आहे. ठीक आहे, तर मित्रांनो आता बघा, ही जे लिस्ट आहे ते पब्लिश झालेली आहे साईटवरती, तुम्हाला माहीतच असेल. तर आता ही लिस्ट बघायची कशी हे सुद्धा मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो. ठीक आहे, बघा, आता आपला कोणताही टेलिग्राम आपला जो ऑफिशियल टेलिग्राम चॅनल आहे याच्यावरती मी वेळोवेळी तुम्हाला अपडेट देतच असतो. आता ही लिस्ट बघायची कशी, मी साईटसुद्धा टाकलेली होती टेलिग्राम चॅनलला, परंतु होऊ शकते तुमच्याकडे ती साईट नसेल. तर आता ह्या परिस्थितीमध्ये तुम्हाला जर बघायचं झालं मित्रांनो, तर कशा प्रकारे तुम्ही जे आहे ते साईटवरती इथून डायरेक्ट व्हिडिओच्या माध्यमातून जाऊ शकता, ते सुद्धा आपल्याला इथून बघायचं आहे. ठीक आहे, तर बघा, अशा प्रकारे सगळे अपडेट आहे आपण टाकलेली आहे. आता साईटवरती डायरेक्ट कसं जायचं ते सुद्धा मी तुम्हाला सांगत आहे. ठीक आहे, आता इथून मी बॅक जाणार आहे. आपला जो यूट्यूबचा कोणताही व्हिडिओ आहे तो तुम्हाला ओपन करून घ्यायचा आहे WRDच्या संदर्भातला. WRDच्या संदर्भातला कोणताही व्हिडिओ तुम्हाला ओपन करून घ्यायचा आहे. जसा हा WRD हा मेल तुम्हाला आला का, हा व्हिडिओ मी बनवला होता 2 दिवस अगोदर. ह्या व्हिडिओला जर आपण ओपन करून घेतलं मित्रांनो तर असं आपल्याला समोर अपडेट येणार आहे. ठीक आहे, आता अपडेट आल्यानंतर काय करायचं, तुम्हाला याला प्ले करायचं आहे. प्ले केल्यानंतर तुम्ही जे आहे ते यूट्यूब तुम्हाला प्ले करेल. याच्यानंतर तुम्हाला मित्रांनो थोडंसं ॲडव्हर्टाईजमेंट याच्यामध्ये दाखवणार आहे. ठीक आहे, तर याला आपल्याला स्किप करावं लागणार आहे. याच्यानंतर तुम्हाला बॅक जायचं आहे. बॅक गेल्यानंतर तुम्हाला इथे बघायला मिळणार आहे, बघा, मोरचा ऑप्शनमध्ये गेल्यानंतर इथे तुम्हाला आणखी मोरमध्ये जायचं आहे. मोरमध्ये गेल्यानंतर बघा इथे मी तुम्हाला लिंक टाकलेली आहे wrdmaharashtra.government.in. ह्या लिंकवरती क्लिक केल्यानंतर तुम्ही बघू शकता इथे बघा असं होमपेज आपल्यासमोर येतं. आता याच्यामध्ये सगळ्या प्रकारची अपडेट तुम्हाला दिलेली आहे. बघा, तर याच्यामध्ये जी आजची अपडेट आहे ते सुद्धा बघायला मिळणार आहे, परंतु ती अपडेट कालची होती, कालच्या तारखेची होती. ते बघा, पुणे परिमंडळ स्थापित ते अभियांत्रिकी सहाय्यक संवर्गाची सुधारित प्रतीक्षा यादी दिनांक 10/12/2024 आहे. ठीक आहे, म्हणजे 28/11/2024 नंतर जी पुढची अपडेट आहे ती डायरेक्ट 10/12/2024ची आहे. ठीक आहे, याच्यामध्ये व्ह्यू केल्यानंतर तुम्हाला ते PDF डाउनलोड होत असते. तर मित्रांनो मला सांगायचं एवढंच आहे की तुम्ही साईडवरती जाऊन सुद्धा चेक करू शकता, आणि मेल जे आहे ते वारंवार चेक करत चला. जसे की मी तुम्हाला सांगितलं 2 आणि 3 तारखेला त्यांनी प्रतीक्षा यादीत उमेदवारांना मेल केलेले होते, आणि 5 तारखेला डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन करता बोलावलेले होते. जे विद्यार्थी मेल बघितले नसेल ते डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन करता सुद्धा जाऊ शकले नसेल. त्याच्यामुळे तुम्ही जे मेल ID दिलेली असेल ते वारंवार चेक करत चला. आणि याच्यावरची जी अपडेट आहे मी ती वारंवार तुमच्याकडे देतच असतो. ज्याची अपडेट आली तुमच्याकडे मी पोहोचवण्याचे कार्य चॅनलच्या माध्यमातून करत असतो. ठीक आहे, तर अशा प्रकारे तुम्ही WRDची व्हिडिओच्या माध्यमातून सुद्धा WRDच्या साईडवर जाऊन चेक करू शकता. बाकी आणखी भरपूर काही मित्रांनो WRDची जी आहे
ती वेटिंग लिस्ट क्लिअर होणार आहे आणि भरपूर परिमंडळाचे जे आहे ते लवकरात लवकर तुमच्यासमोर जे आहे वेटिंग लिस्ट क्लिअर होण्याचे जे मेसेज आहे ते सुद्धा येणार आहे, मेलसुद्धा येणार आहे. त्याच्यामुळे अपडेट राहा आणि बाकी काही माहिती आली तर मी चॅनलच्या माध्यमातून तुझ्यापर्यंत पोहोचण्याचे कार्य नेहमीप्रमाणे करत आहे. तोपर्यंत मित्रांनो, जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.